आत्तापर्यंत व्हिडिओ आपण फुल रेकॉर्ड केलेला आहे. तर आता आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ एडिटिंगला पण घेतलेला आहे. मी एडिटिंग चालू आहे त्याची. जरासं आता आपण जेवायचं आणि जेवून त्यानंतर आपण परत व्हिडिओ एडिटिंग करायला चालू करायचं. आता लेट्स सी कसं होतं आहे. आणि होपफुली आता हे आपलं चांगलं चालेल. कारण की असं वाटतं कधी कधी ऑफिसमध्ये घिसवण्यापेक्षा याच्यावर घिसवलेलं म्हणजे यूट्यूबवर घासवलेलं मला कधीही चांगलं वाटेल, मला असं वाटतं आहे. तर हे नुसतं बोलायसाठी आणि याच्यासाठी की सगळे काय बोलतात की लाईक तुम्हाला इफ इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्टमध्ये येण्यासाठी यूज कॅमेराच्या पुढं तुम्ही थांबा, कॅमेरासमोर बोला, म्हणजे कॅमेरा नाही मिररच्या समोर बोला आणि मिररसमोर बोलून तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. तर मला मिररच्या समोर नाही, मला कॅमेराच्या समोर बोलून माझा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. सो लेट्स सी. आणि माझी रूम मोस्टली माझी रूम अशीच दिसणार आहे तुम्हाला. हा पार्ट सगळ्यात साफ असतो. हा पार्ट सगळ्यात मेसी पार्ट हा असतो. इथं लॅपटॉप, परत 2 माऊस, 2 कीबोर्ड, 2 स्क्रीन, लाईट, हे परत इथं PS5चे रिमोट, परत टेबल आपला आणि आपली ही चेअर. इट इज नॉट अ गेमिंग चेअर, इट इज नॉट एनिथिंग, बट या चेअरमध्ये माझे खूप सारे इमोशन्स आहेत. कारण की माझी पप्पांची चेअर आहे. लाईक 2005पासून मी ही चेअर वापरतो आणि मला काही इंटरेस्ट नाही ही फेकायची का काही हे. कारण की याच्यावर पप्पा काम करायचे आणि पप्पा वारल्यानंतर इट्स माय इमोशनली चेअर आहे ही माझी. तर खूप लोकांना कळत नाही किंवा खूप लोकांना हे नाही होत, बट आहे इमोशनली तर माझ्यासाठी. तर चला आता खाली जाऊन जेवूया. नंतर आपल्याला भूक आहे भाई, भूक. चलो बूम. आपला कॉम्प्युटर तर चालू आहे, लॅपटॉप चालू आहे आणि लेट्स सी. मेने ना खाली उतरण्याचा कंटाळा आहे, उतरण्याचा अजून काही नाही. मॉमे. आणि आता आपण हॉलमध्ये मस्तपैकी चिल करून जेवण अँड लेट्स कम फॉर डिनर. जेवण. आपण इथं पण एडिटिंग करायला बसलेलो आहे. ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो आपण एडिट करायला बघतो आहे. सो लेट्स सी. बघू आता. मेन Insta 360चं काय माहिती का भाई, ठेवा एका जाग्यावर आणि कसंही हवा सगळं रेकॉर्ड करतं जेवताना पण. सो लेट्स सी. पनीर. सो चला भेटू आपण जरा जेवल्यानंतर. व्हिडिओ लय बेकारी झाली यार. खूपच बेकारी झाली. मी एवढं 5 मिनटं बोंबलत होतो, पण मी बघायचं राहिलं की भाई आपण रेकॉर्डिंग करायचंच चालू नाही केलं. तर परत सांगतो की व्हिडिओमध्ये काय झालं आहे की मेन आहे लाईट. आपल्याला लाईट आता ही बदलाची आहे. ही सेम ट्यूबलाईट आहे. ती आता मला या साईडला बसवायची आहे जी इथं आहे. कारण की ही व्हाईट लाईट आणि एवढी स्ट्रॉंग नाही आहे आणि ही एकदम एक नंबर स्ट्रॉंग लाईट आहे एकदम. म्हणजे इथून असं बघितलं ना, असंच इथून आता गेलं तर एकदम क्लिअर शार्प फोटो, शार्प लाईनिंग, सगळे शार्प येतात. आणि प्लस मी असं झालो तर एकदम काळा भकास. तर तेच आहे. आणि मेन आता ट्रायपॉड ऑर्डर करायचा आहे. ट्रायपॉड नाही आपल्याकडे. तर आता तर मी Insta 360ची स्टिक्सच वापरतो आहे आणि
मेन आपला मोटो ब्लॉगिंगचा जो आहे आपण हँडलला लावतो 360साठी, तोच मी वापरतो. याच्यावरती आपण टाईट करतो आणि तसं शूट करायचं चालू केलं आहे. तर आता ट्रायपॉड मागवायचा आहे, बघू आता. आणि हे एक आहे आत्ताच म्हणजे इंट्रोडक्शनचा पण व्हिडिओ एडिट जेवून आता इंट्रोडक्शनचा व्हिडिओ चालू केला एडिट करायला. सेम कपडे आपण पण अजूनपर्यंत तो सेम दिवस आहे, वेनसडेज आहे. जरा फिरूया, वेनसडेज आहे. आणि काय बोलायचं होतं हां, आणि Insta 360 मी का सिलेक्ट केला ब्लॉगिंगसाठी काय याच्यासाठी काय पण. काही Insta 360चं कसं की मी कसंही माउंट करू शकतो याला. उद्या मला बाईकवरती पण जायचं असेल, काय आणायचं असेल का काय पण, तर नुसतं तो माउंट काढायचा आणि तो बाईकला लावायचा आणि परत आपण येणार. ते गोप्रो लावा, हे लावा, त्यापेक्षा दिस वन इज बेटर. नुसतं आता मला बघायला लागेल की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी कशी आहे जी बाईकवर. सो लेट्स सी. तर आता बाय बाय आणि परत येऊया, कारण की दिवस एंड पण करायचा आहे अजून. आता किती वाजलेत, वाटते 9 वाजलेत, 8:30च झालेत. अजून पूर्ण दिवस, अजून रात्र 9 9:30 वाजेपर्यंत बाकी आहे. त्यात एडिट करायचा आणि दुसऱ्या दिवशी एक्सपोर्ट करून टाकून द्यायचं आपल्या ह्याच्यावर यूट्यूबवर. कारण की आता बेशरम व्हायचं आहे, कारण की आपल्याला हे गप्पपणी आपण बसतो ते आपल्याला तोडायचं आहे आता. सो लेट्स सी. आणि आता स्टार्टिंगमध्ये तर रूममध्येच आपण व्हिडिओज काय असेल रूमच्या रूममध्येच, त्या तर रूमच्या बाहेर हळूहळू जाणार, त्या तर एकदमच बाहेर जाणार. सो तर आता आपलं झालेलं आहे फुल ऑन एडिटिंग पण झालं आहे, अपलोडिंग पण होऊन झालं आहे. मेन दाखवतो काय काय झालं आहे आपलं. सो कुठे गेलं, तर आता आपलं मेन आहे की यूट्यूबचा पण आपला व्हिडिओ झाला आहे, एडिट करूनही झाला आहे, प्लस इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी पण आपला व्हिडिओ एडिट करून झाला आहे, थंबनेल पण झाला आहे बनवून. प्लस आजच्या ह्याच्यात खूप काही व्हिडिओज झाले रे. एक हा नवीन जे फॉर्मॅट आला आहे इंस्टाग्रामवर, तो पण झाला आहे 5120चा, तो पण गेला आहे, तो पण ट्रेंडमध्ये ट्राईडमध्ये टाकून दिला आहे. प्लस हा एक व्हिडिओ, अरे आज खूप व्हिडिओज मी हे केलेत सिरियसली. आज मी 3 ते 4 व्हिडिओज एडिट केलेत, म्हणजे शॉर्ट्सच आहेत, 30 सेकंडचे, काही 1 मिनटाचेच आहेत पर्यंत. खूप केलेत यार, खूप म्हणजे खूप केलेत की विश्वासच नाही होत की मी ओळख करू शकलो. मेन तर होऊ शकतो एका वेळेस आपला चांगला हे आहे लक का काय, लक नाही बट एक थांबा वगैरे स्टँड लक तर नाही, बट एका वेळेस आपलं चांगलं यूट्यूब चांगलं चाललं की आता असं आपल्याला सपोर्टिंगवाला आता कोण नाही आहे, आपण स्वतःसाठी सपोर्टिंग आहे. मला ॲक्च्युली यूट्यूब चॅनल जो चालू करायचा होता, मला वाटतं 2016मध्ये का 2017मध्ये मला चालू करायचा होता. त्यावेळेस कॅरी आणि हे लोक खूप म्हणजे याच्यात होते, काय आपले ट्रेंडमध्ये होते. त्यांचं पण स्टार्टिंगच होतं 2017 आणि 16 त्यावेळेस. बट सपोर्ट करायला त्यावेळेस कोणी नव्हतं. लाईक असं वाटत होतं की लाईक त्यापेक्षा पार्टी करायला जास्त लोकांना म्हणजे इंटरेस्टेड होता यूट्यूबला सपोर्ट करण्यापेक्षा. तर त्यावेळेस इफ यूट्यूबला सपोर्ट केला असता तर आत्ता आपण कुठे गेलो असतो, मला असं वाटतं. करायला पाहिजे होतं सपोर्ट, कोणी तर करायला पाहिजे होतं. पण आता डोंट वरी, एकटा जीव सदाशिव, राईटच बोलले ना, एकटा जीव सदाशिव का काय ते. तर आता आपण आहोत एकटे, तर एकट्यामध्ये जाता आपण स्वतःलाच सपोर्ट करायचं, स्वतःचा डोक्यातच जे झालेलं आहे ते स्वतःकडे ठेवायचं आहे. बघू आता काय आहे आणि कसं जातं आहे. तर हा आहे आपला आजचा पहिला व्हिडिओ. ओके ट्रॅको, तर हा आहे आपला आजचा पहिला व्हिडिओ. सो लेट्स सी.
पुढचे व्हिडिओज कसे जातात आणि पुढचे व्हिडिओज कसे बनतात. आता याला मी आत्ताच एडिटिंगला घेऊ का याला नंतर एडिटिंगला घेऊ, आता ते बघतो मी नंतर कसं हे करायचं आहे. का उद्या सकाळी एडिटिंग करायची आणि दुपारपर्यंत लॉन्च करून टाकायचं, असं काय करायचं आहे का ते बघायला लागेल. सो लेट्स सी. एका वेळेस येऊ शकतो. मला असं वाटतं की चांगला कॉन्फिडन्स आहे भाई. हां वाटतं हे जास्त असं गेलं तर त्याचा फ्लिकर काय तर होऊन जातं. वाटतं समोरासमोर असं ठेवलं तरच ते नीट होतं आहे. तर मला वाटतं एका वेळेस येऊ शकतं आपल्याकडे चांगला कॉन्फिडन्स येऊ शकतो, होऊ शकतं आपलं 1 नंबरमध्ये पण होऊ शकतं. देन बघू आता कसं, फिंगर क्रॉस. हो इफ चांगला चालला, इफ माझ्या डोक्यात पुढं पण खूप काय आहे यूट्यूबच्या मार्गे, खूप काय करायचं आहे. एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी सांगेल की माझे 4-5 वाटतं 2023मध्ये का 22मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला की मला काय यूट्यूब चॅनल चालू करायचं आणि काय करायचं यूट्यूबचं. तर मी एका वेळेस चॅनल मॉनिटाईज झालं काय झालं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मेन काय आहे ज्या मागे. आणि मी सगळं म्हणजे माझी लाईफ जर्नी मी स्वतःला एवढं असं चांगलं डॉक्युमेंट करणार आहे ना, असं वाटतं. आता स्टार्टिंगचे 10-15 व्हिडिओज तर मला नाही वाटत की एवढे चांगले जाईल, कारण कसं आहे की आता पहिली टाईमच आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि पहिली टाईम स्वतःसाठी आपण स्वतःचे व्हिडिओज हे करतो आहे. तर मला नाही वाटत की स्टार्टिंगच्या 10-15 व्हिडिओजमध्ये तर खूप कसं तर वाटेल. आय थिंक सो. तर एकदा तो आपण क्रॉस केला, सगळं क्रॉस झालं तर त्याच्यानंतर एकदा व्हिडिओ बनवण्याच्या हातात आलं, जो कॅमेरा फिअर आहे की काय आहे ते सगळं निघून गेला, मग भारी होऊ शकतं. सो लेट्स सी. आणि या ह्याच्यात मी सगळं सांगणार आहे तुम्हाला की भाई माझा डोक्याचा दहीमंडी कसा झाला, कोणामुळं झाला, काय झालं, कसं झालं, सगळं सांगणार मी. डोंट वरी. खूप व्हिडिओज बनायचे आहेत, तर त्या ह्याच्यात मी कुठल्या ह्याच्यात व्हिडिओजमध्ये मी सांगेलच की माझी लाईफमध्ये काय आणि मी का हे केलं. हे भाई का असं हालतो आहे, तर काय हे झालं. तर डोंट वरी, खूप व्हिडिओज यायचे आहेत अजून. तर चलो बाय. आजसाठी इथंच थांबूया आपण. चलो बाय. आणि येस आय एम सो एक्साइटेड की माझे खूप सारे व्हिडिओज बनलेले आहेत. यप. चलो बाय बाय. सी यू. बघू उद्या भेटूया. उद्याच्या ह्याच्यात बघू कसं. आता उद्या आपल्याला पूर्ण दिवस भेटणार आहे. पूर्ण दिवसात आपण काय रेकॉर्ड करतो ते पण बघू. सो लेट्स सी. फिंगर क्रॉस. हे भाई इथं बघ, तर फिंगर क्रॉस. चलो बाय.